शरद पवारांना एकेकाळी दैवत मानत होतो, आता मात्र वेगळी भूमिका असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदनानंतर अजित पवारांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली, त्यावरून आता नवे आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। कि कुछ भटकती आत्माएं होती है, लोकांचे दुःख बघून तळफळतो आणि ते तळफळे त्याची काही मला चिंता नाही। अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलास म्हणून काय लाथा मारायला लागलास? वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात मवियाच्या जाहीर सभेत केलेल्या टीकेला आणि आरोपांना अजित पवारांनी उत्तरं दिली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्वस्थ आत्म्याच्या शरद पवारांवरील टीकेला आणि उद्धव ठाकरेंच्या लाकूड तोड्याच्या गोष्टीवर अजित पवारांनी थेट भाष्य करण्याचं टाळलं। मात्र शरद पवारांना एकेकाळी दैवत मानत होतो, आता वाट वेगळी आहे असं अजित पवार म्हटल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगितलं की अरे दादा, तुला खूप वेदना होत असतील ना रे? झाडाने काय सांगितलं? नाही, हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत? तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे। ही व्यापारी वृत्ती, या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय, तुम्ही तोडू देणार आहात? अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलास म्हणून काय लाथा मारायला लागलास? जर बोट मध्ये सोडला असतं तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता, यापुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस। तो त्यांचा अधिकार आहे ना। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे, त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल, त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, फिरत असतात। आणि मी हे म्हणतो, मी शरद पवार हा माझा बाप आहे म्हणतो, मी त्यांना देव कधीच नाही म्हणत। कोणालाही देवत्व देऊ नका। एक गाणं आहे म्हणते, दे जाते भगवान को धोखा, हिंसा को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा का नाते है ना, तो नाती नावापुरती असतात हो। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अस्वस्थ आत्मा नेमकं कुणाला म्हणाले याचं उत्तर पुढच्या सभेत त्यांना विचारीन असंही अजित पवार म्हणतायत। हमारे यहाँ कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। ये आत्मा कुछ भी कर देती है, वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है, परिवार में भी कर देती है। मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा आत्मा तळफळ चिंता करीत। ठीक आहे, लोकांचे दुःख बघून तळफळतो आणि ते तळफळे त्याची काही मला चिंता नाही, पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत द्यावी लागली तर चालेल, आम्ही कधी लाचार बनू। महाराष्ट्र कधी लाचार बनू शकत नाही, महाराष्ट्र कधी स्वाभिमानाची तडजोड करू शकत नाही। मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही, मी त्या सभेत होतो, त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये। मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला
उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की पंतप्रधान साहेब, आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का, आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो. महाराष्ट्राची लूट होऊ देणार नाही या उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही अजित पवारांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंसोबत सरकारमध्ये होतो, त्यांनी कुठं लूट चाललीये याचं एक उदाहरण दाखवावं असं प्रत्युत्तरच अजित पवारांनी दिलंय. ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, आमचं कर्तव्य आहे की त्यांना अभिवादन केलं पाहिजे. आणि आजच मी माझ्या खडकवासल्याच्या सभेत बोललोय की ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला, हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही. आणि जे जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तोडत आहेत, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. आणि महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणालाही पायदळी तुडवायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जिद्द आणि हिंमत काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ. उद्धव ठाकरे साहेबांना म्हणून एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली, कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार 2.5 वर्ष चालवलं. अतिशय कुठंही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, आपण मीडियानी सगळ्यांनी बघितलं. नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये हे असे आरोप होतात. तुम्हाला माहिती असेल, स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं. निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं, असं महाराष्ट्राचे एक नेते 8 वर्ष मुख्यमंत्री असणारे, मला त्यांचे शब्द विलासरावांचे आठवतात. अजित पवारांकडून धमक्या देण्यात येत आहेत या संजय राऊतांच्या आरोपांचाही अजित पवारांनी समाचार घेतला. अजितदादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो. लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो. जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना, लहान लहान व्यापाऱ्यांना, उद्योजकांना. मराठी काय सांगतात? माझं काम कर, नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार? 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. संजय राऊत म्हणतात की बारामती आणि शिरूरमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही. कुठं धमकी दिली ते मला दाखवा ना. संजय राऊत, अरे बाबा, मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. माझा स्वभाव कडक आहे, स्पष्ट आहे, सगळ्याला माहिती आहे. परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना, ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही. याची नोंद आपण घ्या. त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार. बारामतीचा विकास, कामांचं श्रेय यावरून 17 वर्षांच्या अनुभवाबाबतीत सुप्रिया सुळेंच्या उल्लेखावरही अजित पवारांनी टीका केली आहे. हो, टीम वर्क आहे. तुम्ही सगळे विसरता की आम्ही सगळे एकाच पक्षात होतो. 18 वर्ष एकत्रच काम केलंय. दादा विसरता. आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण 17.5 वर्ष एकाच विचाराच्या पक्षात एकत्रच आम्ही काम केलेलं होतं. आणि दिल्लीचा फॉलोअप, इथला फॉलोअप, एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो. खडकवासल्यामध्ये सभा झाली, त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाले की जर मी 17 वर्ष अयोग्य होते, जर मी चुकीचे होते, तर 17 वर्ष गप का बसले? आता हे सगळं का आठवतंय? आता माझ्या चुका का दिसत आहेत? आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवतं. काय म्हणणं आहे तुझं? शेवटच्या 3 दिवसात बारामती मतदारसंघात धनशक्तीचा वापर होईल या रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या आरोपांवरही अजित पवारांनी भाष्य केलं. उत्तर द्यायला बांधील नसल्याचं अजित पवार म्हणाले, त्यावर विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि 1 मिनिट, कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. तू हे पहिल्यांदा लक्षात घे. तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर. तू उद्या कुणाच्या आमाजी गोवांची कापसे असं म्हणला, तुमचं काय मत आहे? मला काय घेणं देणं? कुणाबद्दल असं बोलले? वहिनींबद्दल असं बोलले? आर यू शुअर? तुम्ही जरा ऐकते आणि मी डेफिनेटली कॉमेंट करेन. मवियाकडून होत असलेल्या टीकांना अजित पवार थेट सामोरे जाताना दिसत आहेत. बारामतीसह शिरूर, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या विजयासाठी संघर्ष सुरू आहे.
मतदानाची तारीख जवळ येते तसतसा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.